अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत. पंढरपूरचा विठोबा म्हणजे प्रेम, भक्ती आणि करुणेचे साक्षात स्वरूप आहे. त्यांच्या गाभाऱ्यातील मूर्ती बघताना एक गोष्ट विशेषपणे लक्षात येते, ती म्हणजे विठोबाच्या कानात असलेली मासोळी नावाचा एक माशासारखा दागिना आहे. ही मासोळी केवळ अलंकार नव्हे तर भक्तीच्या भावनेचे प्रतीक आहे. तर भाविक भक्तांनो, आज मी तुम्हाला विठोबाच्या कानातील मासोळीचे महत्त्व काय आहे व त्यामागे काय कथा आहे ती सांगणार आहे. ही कथा एका गरीब सखुबाईची आहे. तिचं संपूर्ण आयुष्य विठोबाच्या भक्तीत गेलं. घरात अन्न नसावं तरी विठोबासाठी प्रसाद ती रोज करत असे. विठोबाला पाणी, फुलं आणि अभंग तिच्याकडून तर चुकलेच नव्हते. ती रोज विठोबाला विचारायची की देवा, मी तुला सोन्याची मासोळी घालू शकत नाही, पण माझी भक्ती सोन्याहून जास्त शुद्ध आहे. एके दिवशी सखुबाईने मातीपासून एक छोटीशी मासोळी बनवली आणि ती स्वतःच्या हाताने तयार केली आणि त्यावरती हार फुले घालून विठोबाच्या मूर्तीच्या चरणी ठेवली आणि प्रार्थना केली, हे विठुराया, ही माझ्या हृदयाची अमूल्य भेट आहे, ती तुम्ही स्वीकार करा. सखुबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, पण मंदिरातील काही पुजाऱ्यांनी तिला हिणवले व बोलू लागले की काय ही मातीची मासोळी, देवाला सोन्याची हवी होती, मातीची नव्हे. ते ऐकून तिला खूप दुःख झाले व ती रडायला लागली. त्या दिवशी रात्री मंदिरात पुजारी स्वप्नात विठोबाला पाहतात आणि त्याला म्हणतात, ही मातीची मासोळी मला सोन्याहून प्रिय आहे, कारण तिच्या मागे सखुबाईची निस्वार्थ भक्ती आहे. तिच्या भावनेमुळे मी तिची मासोळी कानात घालतो. सकाळी पुजाऱ्याने मंदिर उघडल्यावर पाहिलं की विठोबाच्या कानात खरंच सोन्याची झालेली तीच मासोळी चमकत होती. यावरून असं लक्षात येतं की देव सोन्याच्या गोष्टींनी प्रसन्न होत नाही, पण प्रेमाने तयार केलेल्या मातीच्या मासोळीलाही सोनं करतो. आपली गरिबी भक्तीला आड येत नसती. भक्ती ही वस्तूमध्ये नसून भावनांमध्ये असते. देव भक्तांच्या भावना ओळखतो आणि त्या अमर करतो. काही लोक म्हणतात सखुबाई विठोबाच्या चरणी लीन झाली, तर काही म्हणतात ती घरून निघून गेली, पण तिचं प्रेम विठोबाने साक्षात मूर्तीवर प्रकट करून अमर केले होते. विठोबाच्या कानात असलेली मासोळी ही एक भक्तीची गाथा आहे. सखुबाईसारख्या सामान्य भक्ताची भावना इतकी शुद्ध होती की देवाने ती सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवली. आपले कान माशीसारख्या भक्तात अडकवून ठेवले. भक्त आणि भगवंत याचं नातं हे शरीराचं नसून ते आत्म्याचं असतं. हे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की खरा भक्त कसा असतो. तर एक खरा भक्त तो अंधश्रद्धाळू नसतो, पण गाढ श्रद्धावान असतो. तो प्रभूची एका चातकासारखी वाट पाहत असतो. सेवा करताना त्याला अहंकार नसतो. भक्तीमध्ये तो स्वार्थ टाळतो आणि तो परमेश्वराचा नेहमी आदेश पाळत असतो. खरा भक्त तोच जो नामात रंगतो, कर्मात झलकतो आणि सेवेमध्ये झुकतो. भक्ती ही धनदौलतीपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती देवाच्या चरणाशी जोडते. जेव्हा मन निरपेक्ष प्रेमाने भरलेलं असतं तेव्हाच खऱ्या भक्तीची सुरुवात होते. ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याला परमेश्वर दूर कधीच नसतो. खरे भक्त तेच जे सुखात नम्र राहते आणि दुःखात श्रद्धा सोडत नाही. म्हणून तर तुकोबा म्हणतात, भक्ती विन सुख नाही, त्याशिवाय जन्म व्यर्थ जाई.